मला सोफियाचं उत्तर द्यावं त्यांनी। सोफियाच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलन केलं, मेलेला साप घेतला, 2-3 हजाराचे फटाके बांधले आणि मुंडन केलं। सोफिया झाला की नाही झाला? MIDC आणू शकले नाही। एखादा 20 वर्षाची त्यांची कारकीर्द आहे, 20 लोकांना तरी ते रोजगार उपलब्ध करून देऊ शकले काय? मग तुम्ही काम आहे असं कसं म्हणता? त्यांच्या विरोधात मतच पडत नव्हते का याच्यापूर्वी पण? म्हणजे 2014ला बघा तुम्ही, 2019 त्यांच्या विरोधात मतं पडत नव्हते का? तर पडत होते ना। एवढं जर मोठं काम आहे तर 1,00,000-1.5 लाख मतानं कधीतरी निवडून आलेत का ते? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आम्ही ठरवणार असं म्हणणारे बच्चू कडू यांची गेम केली आहे आमदार तायडे यांनी। ते जायंट किलर माझ्या सोबत आहेत। नेमकं अचलपूरमध्ये काय घडलंय त्याची इनसाइड स्टोरी मी त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। सुरुवातीला तुमचं अभिनंदन। आणि अचलपूरमध्ये असा मोठा उलटफेर कसा तुम्ही घडवला? लोकांच्या मनातच इच्छा होती, 20 वर्षापासूनची खदखद होती, गेल्या 25 वर्षापासून। आणि तसाही तो पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा गड असल्यामुळं त्याला व्यवस्थित चालना देणं काम होतं। स्वर्गीय विनायकराव दादा कोरडे हे असताना 10 वर्ष तिथे आमदार होते, राज्यमंत्री होते आणि आपल्या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री होते। त्यानंतर यांनी जे नौटंकी केली त्या नौटंकीच्या माध्यमातून 20 वर्ष बऱ्याच म्हणजे हे झालं होतं। काय नौटंकी केली त्यांनी? नौटंकी हेच पाण्याच्या टाकीवर चढणे वगैरे वगैरे जे काही आहे ते, जमिनीत खोद अर्धदफन आंदोलन करणे वगैरे वगैरे, ती नौटंकी होती। हां, नौटंकीच ना। मग साप, मला सोफियाचं उत्तर द्यावं त्यांनी। सोफियाच्या प्रश्नावर त्यांनी आंदोलन केलं, मेलेला साप घेतला, 2-3 हजाराचे फटाके बांधले आणि मुंडन केलं। सोफिया झाला की नाही झाला? मग याला नौटंकी नाही म्हणाल तुम्ही तर काय म्हणाल? ती नौटंकीच होती। आणि या नौटंकीला फक्त लोक वाट पाहत होते योग्य याची, वेळेची। बच्चू कडू यांची अशी प्रतिमा आहेत की जनसामान्यासाठी ते धावून जातात, दिव्यांगासाठी त्यांनी एक महामंडळ आता स्थापन करून घेतलं, त्यांची अशी एक मोठी प्रतिमा आहे। आणि तुम्ही त्यांच्या मतदारसंघातले तुम्ही आज विजयी जरी झाले असले तरी त्यांचं एक काम मोठं आहे असं महाराष्ट्रभर चर्चा होते। बरोबर। या अचलपूर मतदारसंघात या कोणता उद्योग आहे? नाही। हिंडले मिल सुरू करू शकले नाही। त्याच्यानंतर MIDC आणू शकले नाही। एखादा 20 वर्षाची त्यांची कारकीर्द आहे, 20 लोकांना तरी ते रोजगार उपलब्ध करून देऊ शकले काय? मग तुम्ही काम आहे असं कसं म्हणता? एक अपक्ष आमदार महाराष्ट्रभर फिरतोय आणि हे ठीक आहे ना। आणि काम करणं तर कामच आहे ना, आमदार म्हणून निवडून दिल्यावर काम तर करावंच लागेल। आणि अपक्ष असल्यामुळे त्यांना मर्यादा नव्हत्या म्हणून ते महाराष्ट्रात फिरत होते वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आहे। आताही त्यांनी म्हटलं होतं की अचलपूरून मी मुख्यमंत्री म्हणजे बनणार आणि अचलपूरून मुख्यमंत्र्याचा कारभार चालवणार। मग त्यांच्या आता अचलपूरचं मंत्रिमंडळाचं काय झालं? ते जे सगळे रेती तस्कर आहेत, बर्लीवाले आहे, गुटख्यावाले आहे, त्याच्यानंतर आपले गोमांस तस्करीवाले आहे, हे मंत्रिमंडळाचे त्यांचे खातेदार आहे का? असा प्रश्न मी प्रतिप्रश्न त्यांना करू इच्छितो। काय बोललो बरं त्यांना? काय चुका केल्यात त्यांनी? कसं असते, 20 वर्षानंतर अँटी इन्कम्बन्सी असते। तुमची मगरुरी, तुमची मक्तेदारी, तुमची दडपशाही, तुमची काम करण्याची अरेरावीची भाषा, अधिकाऱ्यांना त्रास, सामान्य माणसांना त्रास। आणि मला एक सांगा, त्यांच्या विरोधात मतच पडत नव्हते का याच्यापूर्वी पण? म्हणजे 2014ला बघा तुम्ही, 2019 त्यांच्या विरोधात मतं पडत नव्हते का? तर पडत होते ना। एवढं जर मोठं काम आहे तर 1,00,000-1.5 लाख मतानं कधीतरी निवडून आलेत का ते? अजिबात नाही। 10 हजाराच्या आतमध्येच ते निवडून आले, उलट पडले 12,500 मग नेमकं काय होत होतं? काय सेटलमेंट होत होती का? अर्थात 2019ला सेटलमेंटच्या याच्यातूनच त्या उमेदवारीच्या बाबतीत त्यांनी सेटलमेंट केलेली होती। कोणासोबत केली होती? केली असेल ना कोणासोबत? आता ते ज्यांचा उमेदवार होता त्यांना विचारा तुम्ही। थोडंसं सगळं माझ्याकडून उकरून घ्या तर थोडंसं तुम्ही ऑनलाईन सर्च करा आणि तुम्हाला कळेल काय आहे। कुठेतरी जरांगे फॅक्टर तुमच्या मतदारसंघामध्ये चालला असं बोललं जातंय। तुम्ही OBC प्रवर्गामधून येता, त्यामुळे कुठेतरी असं जरांगे फॅक्टर आणि OBC अशी काहीतरी लढत झाली अशी चर्चा महाराष्ट्रात होती। खरं काय ते तुम्हाला मी विचार? अजिबात नाही। बच्चू कडू आणि मी, आता मी समाजाचा विषय काढणार नव्हतो, पण बच्चू कडू आणि मी एकाच समाजाचे असल्यामुळं जरांगे फॅक्टरचा येतो प्रश्न येतो कुठे? आली गोष्ट जरांगेचा आमच्याकडे थोडासा सुद्धा प्रभाव नाही आहे, किंचितही नाही आहे। हां, त्याच्यामुळं जरांगेंना याच्यात मधात आणून फायदा। जरांगे पाटलांबद्दल मी काय बोलू? मी ज्या गोष्टी म्हणजे होऊ शकत नाही किंवा ज्या झाल्यात तेवढ्या केल्यात सरकारने, याच्यापेक्षा जास्त माझ्याकडे शब्द नाही।
बरं, बच्चू कडूंनी राज्यभर लक्ष घातल्यामुळे मतदारसंघावरची त्यांची पकड सुटली असं तुम्हाला वाटतंय का? नाही, असं नाही आहे. राज्यभर जर त्यांची हे होती तर मग त्यांचा पक्ष कुठं विस्तारला गेला फार मोठ्या प्रमाणात, असं झालेलं नाही ना. आणि तुम्ही जर म्हणताय की त्यांचं काम होतं तर मग त्यांचं दुर्लक्ष झालं असं कसं म्हणाल तुम्ही? असं नाही आहे. त्यांनी जे लोकसभेला युतीत राहून लोकसभेत युतीच्याच उमेदवाराविरुद्ध जो उमेदवार उभा केला, त्यांच्या मतदारसंघात 27,000च फक्त मताधिक्य ते देऊ शकले. हे सर्वात मोठी चूक त्यांनी केली. त्यांच्या पराभवाचं हे मोठं कारण आहे. आणि लोकांच्या भावना ह्या तीव्र होत्या की लोकसभेला नरेंद्रजी मोदी यांची सीट त्यांनी पाडायला नको होती आणि त्यांनी तो उमेदवार उभा करायला नको होता. आणि पाडला तर किती मतांनी पाडला? 20,000 मतांनी. तुम्ही जर एवढे दिग्गज आहात तर ती सीट ही 20,000 पळायला नको होती, 1.5 लाखानं पळायला. सीट कोणती तुम्हाला माहिती आहे? नवनीत तेराना. बच्चू कडूंचा करेक्ट कार्यक्रम करणारे प्रवीण तायडे कोडे महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे. तुमची राजकीय पार्श्वभूमी मला जाणून घ्यायची आहे. मी एक अतिशय साधारण कुटुंबातला एक व्यक्ती आहे, शेतकरी कुटुंबातला आहे. माझी पार्श्वभूमी ही आहे. मी ग्रामपंचायतपासून निवडणुका लढवत जिल्हा परिषद गटनेता, त्याच्यानंतर मला आमदारकी माझ्या वरिष्ठांनी, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांनी विश्वास टाकला आणि जनता जनार्दनांनी मला भरघोस असा आशीर्वाद दिला आणि जनतेच्या मनातली खतखत जनतेने माझ्या रूपाने बाहेर काढली. नक्कीच तुमच्या पुढच्या राजकीय वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.